नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त अशी ही खोबऱ्याची लसूण घालून चटणी बनवलेली आहे। एकदम छान अशी होते आणि शिवाय महिनाभर टिकते। प्रवासातही नेऊ शकता, मुलांनाही डब्यात देऊ शकता। खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे किसलेलं खोबरं हे 1 वाटी घेतलेले आहे आणि 2 चमचे हे लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चमचा जिरे आणि थोडासा लसूण। आता सुरुवातीला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे, जास्त गुलाबी होऊ द्यायचं नाही, थोडंसं कडक करायचं आहे। इथे खोबरं आता भाजून झालेलं आहे, आता हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जिरे भाजायचे आहेत, ते पण जास्त भाजायचे नाही, अगदी हलकेसे असे भाजून घ्यायचे आहे। थोडासा रंग बदलला की जिरे हे काढून घ्यायचे आहेत। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि हे लाल तिखट, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। आता हे मिक्सरला चालू बंद करून म्हणजे प्लस मोडवर करून जाडसर ही चटणी करून घ्यायची आहे। इथे ही चटणी तयार झालेली आहे, मस्त असा रंगही आलेला आहे। आता ही काढून घ्यायची आहे। हे पहा, आता या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवणार आहे। आता ही जी चटणी आहे ती महिनाभर टिकते, कारण खोबरं हे भाजून घेतलं असल्यामुळे ही महिनाभर राहू शकते। तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलं जर बाहेर शिक्षणाला असतील तर त्यांनाही तुम्ही ही चटणी करून देऊ शकता। लहान मुलांना पण छोटीशी अशी पोळी करून त्यावर तूप घालून मग ही चटणी टाकून रोल करून द्यायचा, मुलंसुद्धा आवडीने खातात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।